आणि नॉन बिटेबल असा सामना जिंकवला तो मागील सामना होता तो दत्तकृपा आणि मुशर्रफ बॉल संघाचा। बिल्कुल अफलातून बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में और अपनी टीम को जीत दर्ज करा कर दी। इस मुकाबले में पंच स्पोर्ट्स के सामने तुषार गेंदबाजी के लिए तुषार आए हैं और स्ट्राइक पर होंगे दलवार। यहाँ पर पटकी हुई गेंद थी, वहां पर साजिद गेंद के ऊपर आएंगे, मात्र 1 रन लेने का मौका। अगर इसकी पहली गेंद की बात की जाए ना तो उस गेंद पर बढ़िया कैच लपकाने का प्रयास किया होगा, लेकिन उस कैच पर पकड़ निर्माण करना थोड़ा सा मुश्किल था, जिसके चलते कैच ड्रॉप हुआ आखिरी क्षणों में और लाला जैसे बल्लेबाज को जीवनदान मिला था। लेकिन उस जीवनदान का कैसे फायदा उठाएंगे मैदान पर, यह देखना काफी उत्साहजनक होगा। कारण लाला मागील मॅच मधला मॅन ऑफ द मॅच होता, एक हिरो होता मागील मॅच मधून, कारण त्याने 3 ते 4 षटकार खेचून आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल केली आणि तोच लाला आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काजू चेंडू खाली येतोय, कुठली चुकी नाही होणार कारण त्याने मागील सामन्यामध्ये जी कॅच पकडली ती नक्की वातावरण व्हायरल सुद्धा झालेली आहे। तो बिल्कुल यहाँ पर एक बड़ी गलती की गई लाला के माध्यम से। क्या जरूरत थी स्ट्रोक को खेलने की, क्या इतनी जल्दबाजी थी? 18 बॉल बचे थे। अरे तुले भारी बॅट्समॅन होईल हळूहळू खेळ तर। तो यहाँ पर लाला से हुई गलती। अब नए बल्लेबाज यूनाइट नंबर 3 फाइम के बल्ले से आज जो दमदार बाउंड्री देखने को मिली थी उसके बाद कहीं ना कहीं ये छोटा पैक बढ़ता हुआ। देखिए नावड़े एक्सप्रेस भी उसे संबोधित करते हुए खिलाड़ियों के लिए प्रोत्साहन वाला काम हमारे उमेश खानोलकर के माध्यम से देखने को मिलता होगा। खुद आए, हैंडशेक किया, ताली बजाकर उनको क्रीज पर लेकर आए। तो चलिए अब तैयार नए बल्लेबाज फाइम। नक्कीच नक्कीच उभरता सितारा असेल तो मुशर्रफ बॉल संघाचा। हालिम यांचे छोटे बंधू आहेत आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तुषार सुद्धा तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे। आता इथे मैत्री नाही, हा सामना आहे, हा वॉर आहे। नक्कीच पाहू शकता आम्ही तर समच्या मागून ते फलंदाज पहिल्यांदा सांगतात की कुठल्या प्रकारचा स्ट्रोक खेळायला हवाय, की तू कुठल्या प्रकारचा स्ट्रोक खेळशील तर बाउंड्री किंवा रन येतील म्हणून। तर एक मैत्रीपूर्ण लढत आहे। ICPL खेळणाऱ्या सर्व संघांना मी विनंती करेल की अग्रेसिव्ह होऊन क्रिकेट खेळू नका, आपण सर्वजण एक मैत्री क्रिकेट खेळत आहोत। तर एक नक्कीच चांगला प्रहार ऑनसाईडची दिशा ताजी जेवस गोलंदाजी चेंडूवर येणार तर मात्र एकच धाव। नक्कीच नक्कीच आकाश आता एक हार्ड रिटर्न फलंदाज दलवार येतो स्ट्राईक वरती। मागील मॅच मध्ये या जोडीने लाला आणि दलवार यांनी वन साइडेड वन हँडेड मॅच जिंकवली होती आपल्या संघासाठी। तोच फलंदाज चेंडू झालेले आहेत ते 4 उर्वरित 5 चेंडू झाले, 4 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत, एक गडी बाद झालेला आहे। तो बिल्कुल 4 गेंद के बाद 5 रन स्कोर कार्ड पर। अगली गेंद तलवार के लिए, पटकी हुई गेंद गली में खेलने का प्रयास, वहां पे धीरज आएंगे गेंद के ऊपर और सिर्फ 1 ही रन लेने का मौका। देखिए गली रीजन में धीरज को पहले ही तैनात करके रखा गया था अमित जी कि यहाँ पर वो स्ट्रोक खेला जा सकता है, क्योंकि दलवार सुबह के सत्र से देख रहे हैं मात्र 1 ही पॉइंट में खेल रहे हैं। ओव्हर चलो षटक समाप्त झाले पंच। तो नक्कीच सॉरी चूक होते हैं, इंसान गलतियों का पुतला है, अगर इंसान से गलती नहीं होगी तो उसे भगवान कह दिया जाएगा, इसके लिए इंसान है। मैं माफी चाहता हूं फिर एक बार। ओवर की समाप्ति, टीम की टोटल रन संख्या 4 रन मात्र। चला छोट्या छोट्या चुकीनेच माणूस मोठा होत असतो। स्कोर कार्डवरती धावसंख्या आहे ती 5 आणि गडी बाद झालेला तो 1। आपला जो स्कोरर आहे 4 धावा झाल्यात, 1 गडीच्या मोबदल्यात। आपला जो स्कोरर आहे आकाश तो प्रथमतः स्कोरिंग करतो, पण चांगली स्कोरिंग करते। ही त्याची पहिली पायरी आहे आणि यशाची पहिली पायरी ही नेहमी थोडी कठीण असते, कारण त्या पायरीवरती चढताना आपल्याला खूप साऱ्या चुका समजत पुढे जावं लागतं आणि त्या चुकांना आपण थोडंसं दुर्लक्ष करून आपण कॉमेंट्रीकडे वळूया। एक धाव तर पूर्ण होते, बघा दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। काय जबरदस्त आणि फाईम चांगली रणनीती विकेट म्हणता येईल तलवार आणि फाईमची, कारण इथं वारंवार त्यांना माहिती आहे तलवारला स्ट्राईकला आणायचंय, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे तलवारमध्ये। त्या तलवारला जर का स्ट्राईक वरती आणलं तर एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये इथे दिसेल ती म्हणजे मुशर्रफ बॉय संघ। पण तेवढा ताकदीचा गोलंदाज काजू आणि दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी त्याचा प्रहार दाखवला आणि गोलंदाज दलवारचे सुपर साफ करून मैदानाच्या बाहेर पाठवलंय। तर यावेळेस भेटतंय तर एक अजून विकेट
काजेश या गोलंदाज जर म्हणता येईल तर आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून जे पुरस्कार आहे ना, मला तर असं वाटतं कुठे ना कुठे आयोजक हे डिसाईड करतील की ते हे पुरस्कार कुठे ना कुठे काजेशला मिळावं. पण याचा संपूर्ण जे कारभार आहे ते आयोजकांनी सांभाळावं मी हे विनंती करतो. आणि घेऊन जातो तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथं चालू सामना असेल पंक्स बनाम मुशर्रफ बॉईज या दोन्ही संघांमध्ये सामना चालू आहे. ज्या दरम्यान दोन फलंदाज, सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला गेलेत आणि दोन्ही नवीन फलंदाज आणि दोन्ही बंधू आहात आणि फहीम हे दोन्ही बंधू मैदानावरती आणि अजून हलीम जो तंबूमध्ये संघनायक आहे आणि ते अजून वाट बघतात फलंदाजी. यावेळेस गुगली चेंडू गोल्डन आर्म विथ मॅन विथ गोल्डन आर्म. आपण केपीएलच्या मैदानावरती उमेश उलोकर याला या नावाने संबोधतो, मॅन विथ गोल्डन आर्म्स. पण या मैदानावरती जर म्हणायला गेलं तर आज कुठे ना कुठे काजेशने त्या प्रकारची गोलंदाजी केली आहे आणि मॅन विथ गोल्डन आर्म्स याला म्हणायला काही हरकत नाही. अमित नक्कीच जो जिथे घडतो तो तिथला शेर. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. बॅटीच्या वरची कडा घेऊन आणणारा चेंडू जातो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10च्या घरात दुहेरी अंकामध्ये आणि त्या मोहबतल्या 2 गडी बाद झालेत. आणि जे गडी बाद झाले ते होते म्हणजे लाला आणि दलवार. जर का ते गडी बाद झाले नसते नक्कीच ही धावसंख्या अजून 10ने एक्स्ट्रा असते. कुठे कारण ते दोन्ही फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज होते आपल्या संघाचा. नक्कीच अमित जे तुम्ही म्हणताय की ते 10 या धावसंख्येवर पोहोचले, कुठे 20चा आकडा आपण इथं पाहायला मिळाला असता जर त्या प्रकारची फलंदाजी लाला आणि दलवारच्या माध्यमातून झाली असती. जर विकेट त्यांचा पडला नसता आपण पाहू शकतो की लेग स्लिपर लावले गेले इम्रान थोडेसे बाहेर आले होते. जर ते तिथे थांबले असते तर कुठे कुठे ही बाउंड्री थांबवली गेली असती. पण हे चारण मिळतात. यावेळेस आजच्या बॅटीतून येतो या जबरदस्त फटका आणि तेवढाच ताकदीचा तेवढाच जबरदस्त फिल्डिंग. जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. झोकून दिलाय आपल्याला, टोकून दिलाय आणि आपल्या संघासाठी 4 धावा वाचवले होते. नक्कीच आकाश, आज पण संघाला झालंय ते झालंय काय, क्षेत्ररक्षण काय असावं आणि त्याची क्वालिटी उच्च दर्जाची कशी पूर्ण करावी ती आदिल भाई यांच्याकडनं त्यांनी संघाला दिलेल्या माहितीनुसार इथे दिसते. काजू यांनी व्यवस्थित एक झेल पकडला, त्याच पद्धतीने थांबू इच्छितो की एक शॉर्ट रन आहे बघा. याच्यामध्ये फक्त 4 नाही तर 5 धावा थांबवले गेलेले, एक शॉर्ट धावा आहे बघा. एवढी मेहनत केल्यानंतरही फक्त आणि फक्त एकच धावा मिळाले. पिछले सभी से निवेदन है, मैंने वारंवार विनती की थी कि हमारे मंच पर जो भी नन्हे मुन्ने बच्चे बैठे हुए थोड़ा सा स्टेज खाली कर दीजिए. हमारे मेहमानों का शुभ आगमन यहाँ पर हो गया है, उनकी बैठने की व्यवस्था यहाँ पर की गई है. इस बार देखिए क्या जबरदस्त स्ट्रोक लगाया लेकिन मात्र हवा में गेंद, इमरान गेंद के नीचे आएंगे. एक और विकेट का पतन फहीम को होना पड़ेगा. मैदान से बाहर साजिद थे वहां पर और जबरदस्त कैच लपका. एक और विकेट का पतन होता हुआ. लेकिन यहाँ पर मुशर्रफ बॉयज थोड़ी सी लड़खड़ाती नजर आ रही है, डगमगाती नजर आ रही है क्योंकि सामने जो टीम है ना पंक्स, ये कभी कभी ऐसा होता है कि मात्र बड़ा टीम, आपने एक रील देखी है ना उसमें लिखा था कि कभी कभी सामने विपक्षी टीम ये सोचकर मुकाबले को छोड़ देती है कि हमारे सामने वाली टीम विपक्षी जो टीम है वो बहुत बड़ी है, उसमें खेलने वाले खिलाड़ी बहुत बड़े हैं. खिलाड़ी और खेल से कुछ नहीं होता है. खिलाड़ी खेल कभी डिसाइड नहीं करता है, खेल आपसे डिसाइड करता है. क्रिकेट आपसे है. पिछला मुकाबला मुशर्रफ बॉयज ने जिस प्रकार एसएस बॉयज को हराया था, एसएस बॉयज ने उसके पहले मुकाबले में 82 रन का ये किया था, स्कोर मारा था. लेकिन उस टीम को हराने के बाद क्वार्टर 3 में पहुंचना सबसे बड़ी बात थी. लेकिन यहाँ पर कहीं ना कहीं डगमगाती नजर आ रही है टीम मुशर्रफ बॉयज. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज असताना धनंजय तो हलीम आणि हलीम यांचा खणखणीत लांब लचक जाणारा चेंडू जातो सीमारेषे बाहेर. नक्कीच 6 धावा असतील. नक्कीच आकाश, ज्या पद्धतीने मी एक तुला सांगू इच्छितो की तळोजा मजकूर इथे झालेल्या मॅचमध्ये ग्रामीणच्या मॅचमध्ये होत्या. आता ग्रामीणच्या मॅचमध्ये सर्वात टॉपला असलेली टीम होती ती आहे ती बामण डोंगरी आणि त्या बामण डोंगरी टीमला हरवणारी टीम होती ती सी पोल मधली रोंजन बी.
आणि रोहिंजन बीने 18 धावेने बामण डोंगरीला हरवलं होतं आणि एक फायनलचा सामना आपल्याकडे झुकवला होता. ही मागच्या हप्त्यामध्ये झालेली घटना आहे. म्हणून आपल्या समोर कोणती टीम आहे हे आपण न बघता आपला खेळ किती चांगल्या पद्धतीचा आहे हे आपण बघितलं पाहिजे. तशी ताकद आहे मुशर्रफ बॉयज संघामध्ये. भले चांगले प्लेयर आपल्यापेक्षा चांगले खेळणारे प्लेयर्स आहेत पंच संघामध्ये, परंतु आपण सुद्धा तेवढे ताकदीचे फलंदाज आणि गोलंदाज ठेवून या मॅचेस मध्ये उतरलेले आहे हे आपण लक्षात ठेवावे. बिल्कुल यहाँ से अगर बात की जाएगी कमबैक की, तो धनंजय हुड्डा ने कमबैक किया है. और बात की जाएगी ना समय की, तो देखिए मात्र 11 मिनट चल रहा है और तीसरा ओवर प्रगति पथ पर. देखिए जब भी हम नियम लगाते हैं ना, वो नियम पर अमल बजानी होनी होती है और इसी दिशा में फिर खेला गया स्ट्रोक. साजिद है वहां पर, कोई गलती नहीं करेंगे. ये जबरदस्त दूसरा कैच लपका है उस जगह पर. देखिए साजिद को हमेशा हमने देखा है कवर पर, जब भी उसने फील्डिंग करने देखा है उसे कवर पर देखा है आउटसाइड में, लेकिन अभी उन्हें ले जाकर रखा गया है लॉन्ग लेग में. लॉन्ग लेग पर वो दोनों ही कैच लपके गए. क्या जबरदस्त कैच लपके गए साजिद के माध्यम से. नक्कीच दोन्ही कॅच दोन्ही भावांच्या पकडल्या. हो नक्कीच दोनों ही कैच दोनों ही भाई के पकड़े गए साजिद के माध्यम से. आणि साजिद हा आलिमचा लहानपणीचा मित्र आहे, परंतु इथे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मैत्री नसते. या आयोजनामध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक कसं भेटेल हे आपल्याला बघायचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या खोळंबलेली, धावसंख्या ती धाव तर पूर्ण होते. बघा दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु काजू बेस्ट फिल्डर ऑफ द टीम येतोय आणि तत्पूर्वी 2 धावा भेटतात. या 2 धावाच्या मध्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा काढून 21 धावांचं आव्हान ठेवले ते मुशर्रफ बॉयज संघाने पंच संघासमोर. तो चलिए 20 रन मात्र. देखिए समय की अवधि क्या होती है ये मैं बताता हूँ. 11 मिनट 45 सेकंड में इस इनिंग को खत्म किया गया. नक्कीच उमेश कानोकर आपण आमचा वेळ वाचवला. जर का हा नियम लावला नसता तर नक्कीच कुठे ना कुठे टाइमपास झाला असता आणि फायनलला वेळ गेला. जर आपण विचार केला तर 3 ओव्हरची मागणी पंच संघाचीच होती आणि त्यांनी करून दाखवला. ते सर्वात महत्वाची गोष्ट. त्याच्याबद्दल खूप खूप आभार आपला. तसंच हा नियम मुशर्रफ बॉयज संघाला सुद्धा लागू होईल. 15 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपलीच पाहिजे. पहिल्या 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपलेच पाहिजेत, अन्यथा आपला एक प्लेअर TCR सर्कलमध्ये घेतला जाईल. दोन्ही पंचांना नम्र विनंती असेल, जेव्हा त्यांचा कॅप्टन आपल्याजवळ येईल त्यावेळेस आपण ही त्यांना सूचना त्यांना सांगावी. अमित आपको लगता है कि ये 15 बैट का षटक किया जाएगा? अगर उमेश और धनंजय को अगर भेजा जाएगा तो क्या 3 ओवर तक मुकाबला जाने की संभावना है? जो टीम यहाँ तक पहुंची उसे कमजोर नहीं कहा जा सकता. बिल्कुल क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होऊ शकतं काही सांगू शकत नाही. कुठला गोलंदाज कधी हिरो बनेल, कुठला फलंदाज कधी फ्लॉप होईल हे सांगू शकत नाही. तो देख सकते हैं सलामी की जोड़ी में कोई भी बदलाव नहीं है. आकिब और नावड़ा एक्सप्रेस उमेश खानोकर को ही भेजा गया बल्लेबाजी के लिए. और देखिए हर बार की तरह आदिल भाई खुद आए हैं बॉल चेक करने के लिए. देखिए मैदान के बाहर जरूर है, प्लेइंग 11 में नहीं है, बट प्लेइंग 11 में ना रहकर भी संपूर्ण टीम की जो भूमिका है वो निभाते हुए नजर आएगी. नक्कीच आपल्यापेक्षा चांगल्या खेळाडूला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. जी पहिली मॅच झाली होती बालाजी विरुद्ध पंच, त्या मॅच मध्ये आदिलभाई याने एक षटकार मारला होता आणि बालाजी हा संघ 4 धावेने हरला होता. आय थिंक 1 ते 2 धावेने हरला होता. पण जर का आदिलभाईने तो षटकार मारला नसता तर कदाचित पण संघ कुठेतरी हरला असता. परंतु प्रफुल आता त्यांच्यापेक्षा एक चांगला यंग प्लेअर आहे, ते त्यांना प्रमोट करण्यासाठी स्वतः आदिलभाई टीमच्या बाहेर रांगले, 12वा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केलं आणि त्याने आपल्यापेक्षा चांगल्या खेळाडूला कशी चान्स भेटेल, आपल्याला मानाची ट्रॉफी कशी भेटेल याच्याकडे त्यांचा जास्त फोकस असतो. बिल्कुल. चलिए मैदान की तरफ लेके चलेंगे जहां पर मात्र 20 रनों का लक्ष्य है. अंपायर और हलीम भाई आपसे निवेदन है, विनती कर रहे हैं, चलिए स्पीडअप कीजिए. गेंदबाजी के लिए राजा को लगा फिरकी की जादूगर. फिरकी के जादूगर और राजा को लाया गया गेंदबाजी के लिए. देखिए स्ट्राइक पर होंगे नावड़ा एक्सप्रेस उमेश खानोकर 9 सेकंड पर होंगे आकिब. नक्कीच ज्यांना आपण नावडा एक्सप्रेस सकाळपासून करतोय, परंतु कुठेतरी यंग टॅलेंटला ते सुद्धा प्रमोट करताना दिसतात. आज त्याने एकही ओव्हर टाकली नाही. पहिली ओव्हर तुषार टाकतोय, दुसरी ओव्हर काजूस टाकतोय आणि तिसरी ओव्हर धनंजय टाकतोय. एक चांगला गुणवंत गोलंदाज असून सुद्धा नवीन प्लेयरला प्रमोट करताना दिसले ते नावडा एक्सप्रेस. नक्कीच नावडा एक्सप्रेस उमेश म्हणावं गेलं तर दुनिया दोस्तीतला एक दिलदार मनाचा राजा आहे.
नेहमी पाहावं एक हसमुख चेहरा आहे, त्याच्याशी कधीही आपण भेटावं. नेहमी हसत असतो, आपल्यासोबत चर्चा करायला थांबतो. कधीही असला काही प्रकारचा इगो नसतो त्याच्यामध्ये. कुठेही असला आपण आवाज दिला का तो थांबतो. तर नक्कीच आपण जेव्हा म्हणतो ना की व्यावसायिक हॅलो जेव्हा म्हणतो ना की आपण व्यावसायिक संघाचा एक मोठा खेळाडू आहे, पण फक्त नावाचा मोठा खेळाडू आहे, पण ना कधी त्यांनी त्या प्रकारचा आपला इगो दाखवलेला नाही. त्या प्रकारचा एक व्यक्तिमत्व आहे उमेश खानोकर. यावेळेस कुठल्याही प्रकारचा रन नाही. नक्कीच चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल तो आलिम यांच्याकडनं, परंतु ॲग्रेसिव्ह शांतता. आपल्याला जिंकायचं आहे तर आपल्याला शांत आणि संयमी खेळ खेळणं खूप गरजेचं आहे. जर का फलंदाज स्ट्राईक सोडत नाही तर एवढा ॲग्रेसिव्हली थ्रो करणं गरजेचं नव्हतं. तो देखिए चलिए 2 गेंदों में 2 डॉट आए और इस बार देखिए तीसरा गेंद भी लगातार डॉट आया है. यहाँ पर देखिए लगातार 3 गेंदे और अपनी फिरकी के जादू से तीनों ही गेंदों पर उमेश जैसे बड़े बल्लेबाज को रोक कर रखा हुआ है. नक्कीच मगाशी तू आकाश मला प्रश्न विचारला होता की उमेश आणि आकिब जर का स्ट्राईकला असताना आपल्याला 3 षटके बघायला भेटतील का, परंतु मी तुला म्हटलं होतं की कोण कधी किती वरचा रोल सांगू शकत नाही. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पण यावेळेस 4 धावा नक्कीच मिळतील तर पंच स्पोर्ट्स क्लब संघाला, कारण क्षेत्ररक्षणामध्ये तेवढी टाईट फिलिंग दिसत नाहीये. कारण दोन्ही खेळाडूंना ऑनसाईडच्या दिशेला ठेवला, एकाला आपण पाहू शकतो तर स्क्वेअर लेगला ठेवला आणि एकाला लॉंगॉनला ठेवला, तर त्याचा पूर्णपणे फायदा उचलतो आणि क्षमता आहे या खेळाडूमध्ये की मैदानाच्या 4ही दिशेला फलंदाजी करायची. नक्कीच 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आलेली होती बिनगडीबाद 4. बॅटीची काढा घेऊन जाणार चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. गच्चा थ्रो म्हणता येईल तो 5 मॅनचा आणि या 1 धावेला काही रोखू शकत नाही. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या येते बिनगडीबाद 5. आता स्ट्राईकला पहिल्यांदा येतात ते सर्कलच्या षटकामध्ये, ते म्हणजे आकिब हा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून पण संघामध्ये त्याची वर्णी केली जाते नेहमी, जो कुठल्याही क्षणाला कुठलाही फटका कुठली मॅच टर्न करू शकतो आपल्या संघासाठी, नेहमी विजयासाठी अग्रेसर असणारा. परंतु थोडंसं आकिब आल्यानंतर मानसिक स्थिती बदललेली दिसते ती राजा यांची आणि त्या मोबदल्यात ते व्हाईट टाकतात आणि या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. थोडंसं कुठेतरी गेम प्लॅनिंग मध्ये चेंजेस होताना दिसतात. आतापर्यंत उमेश यांना रोखलं होतं, परंतु आकिब आल्यानंतर कुठेतरी मोठं दडपण येताना दिसते तो राज यांच्या मनावरती आणि हा शेवटचा चेंडू असेल आपल्या षटकातील. पुन्हा एकदा ब्लॉकआउट फिरता चेंडू, 1 धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावचा बघूया प्रयत्न होते की नाही, परंतु नकार देताना या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली रोखलेली धावसंख्या थी बिनगडीबाद 7च्या घरात. तो बिल्कुल पहले ओवर की समाप्ति के बाद 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके सलामी की जोड़ी अभी भी मैदान पर बल्लेबाजी करती नजर आई. लेकिन गेंदबाजी की अगर बात की जाए तो राजा की छोटा सा स्कोर दिया गया था, लेकिन इस छोटे स्कोर में बल्लेबाज को कितने देर तक रुका कर रखना है वो देख सकते हैं. मात्र एक ही बाउंड्री आई है. निर्बंध का ओवर था जिसमें मात्र 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर थे, इस वजह से मात्र एक ही बाउंड्री आई, एक ही बड़ा स्ट्रोक देखने को मिला उमेश के बल्ले से और बाकी के 5 गेंदों पर रोक कर रखा काम करके, जिसमें 1 रन अतिरिक्त भी है. अगर वो 1 एक्स्ट्रा रन नहीं जाते हैं तो सिर्फ और सिर्फ 6 ही रन खर्च किए हैं अपने गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज राजा ने. तो चलिए अगली ओवर के लिए शायद लाला को लेकर आया जाएगा गेंदबाजी के लिए. चलिए थोड़ा सा स्पीडअप कीजिए. नक्कीच राजा कुठेतरी पहिल्या षटकामध्ये आपली दादागिरी इथे दाखवताना दिसला, ज्याने खूप सुरेख गोलंदाजी करून आपल्या संघासाठी कुठेतरी एक जिंकण्याच्या आशेकडे त्याने वाटचाल करताना दिसला. नक्कीच सर्कलच्या षटक म्हणजे म्हटलं तर हाणामार्ग षटक होतं, परंतु ते निर्बंध पद्धतीने ठेवताना दिसला तो म्हणजे राजा. मोठे फटके जर आले असते तर सामना 1 साइडेड झाला असता, पण सध्याच्या डेटला सामना हा सध्याच्या टायमिंगला सामना हा 50-50 स्वरूपात आहे. कारण लाला सुद्धा तेवढाच चांगल्या पद्धतीचा गोलंदाज मुशर्रफ बॉल संघामध्ये अवेलेबल आहे. तो लाला आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांना पार करताना. परंतु आकिब थांबेल का? नाही, आकिब थांबणार नाही. कारण ज्या पद्धतीची आकिब याची मी मगाशी स्तुती केली होती, तो आकिब आपल्या संघामध्ये एक हार्ड हिटर म्हणून खेळला जातो आणि तो सिद्ध वर्तव्य दिसतो आणि मारतो खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरात. उर्वरित समीकरण असेल ते 7 धाव्यांची गरज असेल ती पंच संघाला. ब्लॉकआउट प्रजा चेंडू होता, खोदून काढतो लेग साइडला, 1 धाव थांबू शकत नाही. दुसऱ्या धावचा बघूया प्रयत्न करतात का? नाही. धावसंख्या कमी असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचा रिस्क घेताना दिसत नाही ते उमेश आणि आकिब. तसेच साहिल इलेव्हन संघाला कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावा. तो बिल्कुल यहाँ से अब मैच 6 रनों की दरकार होगी. टीम पंच स्पोर्ट्स क्लब कोलंबोली को गेंदबाजी के लिए लाला आए जरूर थे. ऐसा लगा था कि राजा की तरह गेंदबाजी कर चले जाएंगे,
बल्लेबाजों पर थोड़ा सा पकड़ निर्माण करेंगे, लेकिन यहाँ पर उस प्रकार की गेंदबाजी बिल्कुल भी देखने को नहीं मिली। पहली गेंद पर जबरदस्त प्रहार, 6 रन बटोरे गए। और इस बार देखिए इस मुकाबले को समाप्त किया है नावला एक्सप्रेस ने इस 6 रनों के साथ। यहाँ पर पंच स्पोर्ट्स क्लब कोलंबोली ने इस मुकाबले को जीत लिया और जाकर सेमीफाइनल में अपना रास्ता बना लिया है। अब सेमीफाइनल में दो हाथ भिड़ेंगे, एक तरफ होंगे साइल 11 स्पोर्ट्स क्लब कोलंबोली, तो दूसरी तरफ होंगे पंच स्पोर्ट्स क्लब कोलंबोली। सामना संपलेला आहे तो फक्त आणि फक्त 8 मिनिटांमध्ये। नक्कीच वेळ वाचवल्यामुळे धन्यवाद। तबरेज भाई टॉस कर लीजिए। आणि आदिल भाई यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी हास्य दिसतंय आपल्याला, कारण खूप दिवसानंतर ते सेमीफायनलला पोहोचलेले आहे आणि सेमीफायनलला पोहोचलेला संघ असेल तर म्हणजे साइल 11 आणि पंच 11, दोन्ही संघ अटीतटीचे संघ, दोन्ही संघ तरबेज संघ, दोन्ही संघ चांगले संघ, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजचा भडीमार असणारे संघ। नक्कीच दोन्ही संघांना उत्स्फूर्त असेल फायनलला पोहोचण्याची, कारण आयोजन